ट्रान्सफर नाही झालं, 3 गरके मारले त्यावेळेस आईला आणलं 3दा, तर 3ही वेळेस नाही झालं. आता मी माझ्या मंडळीच्या नावावर करू राहिलो. आता त्याच्यात ते 15 दिवस जाणारच आणि एक्स्ट्रा 600 रुपये ते चार्जेस ते कशाचे तेच कळलं. गॅस मिळाला नाही अजून नाही. का बरं? लवकर 1 तास थांबायला लावलंय. म्हणजे कारण काय सांगितलं? ते कोड येणार आहे मग त्याच्यासाठी थांबायला लावलंय. फसवणूक इतर वेळेस काय म्हणतात, तुम्ही ऑनलाईन करा, इकडे यायची गरज नाही. पण आता ऑनलाईन सेवाच बंद करून टाकली त्यांनी, तर काय फायदा आहे? कोड येत नाही OTP, त्याच्यामुळं टाकी भेटत अपडेट नाही झाल्यामुळे त्रास हो राहिला त्याच्यामुळे टाके भेटत नाही. सकाळपासून एवढी गर्दी सकाळनं केवायसी पेंडिंग आहे आम्ही पहिल्यांदा आणि वयोवृद्ध ते लोकांना म्हणायचं येत नाहीये, त्याच्यामुळे मग ते गर्दी आता झाली. जी सरकारला अशी शक्यता वाटते की बरेच डुप्लिकेट कार्ड असतील, त्याच्यासाठी 100% ह्या निमित्ताने ते KYC मॅन्डेटरी करू राहिले. चांगला निर्णय, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यात असं झालं का आता माझी आई आहे, डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांचे ना KYC होत नाही. KYC नाही झालं, मी आजवर म्हणलो त्यांना ट्रान्सफर करून द्या, त्यावेळेस ट्रान्सफर नाही झालं. 3 गरके मारले त्यावेळेस आईला आणलं 3दा, तर 3ही वेळेस नाही झालं. आता मी माझ्या मंडळीच्या नावावर करू राहिलो. आता त्याच्यात ते 15 दिवस जाणारच आणि एक्स्ट्रा 600 रुपये ते चार्जेस ते कशाचे तेच कळलं नाही अजून. 600 रुपये म्हणजे कसं? ते कुपन नवीन देणार आहे ना, त्याचे ते 600 रुपये चार्जेस घेऊ राहिलेले. अच्छा, ते 600 आणि कुपन तर जमा नाही. KYC चा तो वेगळा खर्च. नाही, KYC चा खर्च नाहीये, पण नवीन जे कुपन, जुनं कुपन घेऊन नवीन जे कुपन देऊ राहिले त्याचे 600 कशाचे आहे तेच कळलं नाही आम्हाला. मग तुम्ही विचारलं नाही का 600 रुपये? नाही, नवीनचं नाही, आमचं जुनाच ट्रान्सफरचं आहे. विचारायला असं. आपण आहोत श्रीरामपूरमध्ये. या ठिकाणी गॅस धारकांची गर्दी तुम्ही बघत आहात. भारत गॅस ची एजन्सी आहे. दीदी, काय सांगशील, नेमकं काय गॅसची टाकी दिसते, काय मिळाली का गॅस? हा गॅस मिळाला नाही अजून नाही. का बरं? लवकर 1 तास थांबायला लावलंय. म्हणजे कारण काय सांगितलं? ते कोड येणार आहे मग त्याच्यासाठी थांबायला लावलं होतं. कुठून आलं? मोरगे वस्ती, मोरगे वस्तीहून आली आहे. कुठं शाळा कॉलेजला आहे? बोरावके कॉलेजला. मग कॉलेज बुडून आले आज? हा कॉलेज बुडून आलेली आहे ती. आपण विचारूयात आता, अनेकांना विचारायचंय आपल्याला. इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे, कदाचित त्या युद्धामुळं काही तुटवडा निर्माण झालाय की काय अशी शंका वाटते. नेमकं काय, गॅस मिळाला का नाही? ऑनलाईन सेवाच बंद करून टाकली त्यांनी, म्हणजे असं फसवणूक. इतर वेळेस काय म्हणतात, तुम्ही ऑनलाईन करा, इकडे यायची गरज नाही. पण आता ऑनलाईन सेवाच बंद करून टाकली त्यांनी, तर काय फायदा आहे? मग लोकांना असं त्रास जीवन जगावं लागतं. इथं तासन तास लाईनीमध्ये उभा राहून काय उपयोग नाही. हे सांगता, आज जर तुम्ही नोंदला तर तुम्हाला 25 दिवसांनी मिळणार, म्हणजे 25 दिवसांनी जर नाही मिळालं तर त्याची काय गॅरंटी नाही का? आज लोकांना वाटतं आज गॅस अचानक जर संपला तर आपण करायचं काय, हा प्रश्न होतो. कितवा चक्कर आहे तुमचं आज? आता 4-5 चक्कर झाले, 4-5 चक्कर साधं. पण आता इतकी गर्दी पाहून आपण काय करणार? काय कोणाला विचारणा करणार? जशी काही यंत्रणा नाही येतात. आजच कलेक्टरांचा एक याच्या पेपरमध्ये आलेलं आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा भासू देऊ नका, सुरळीत करा. पण तसं इथं प्रत्यक्षात काही दिसत नाही. मग कुठे रेशन विभागाकडे तुम्ही तक्रार वगैरे पुरवठा? काही तक्रार वगैरे काहीच केली नाही. तक्रारीचं काय, आता त्याची ते यंत्रणाच त्यांनी सांगितलं, कलेक्टरनी आता आदेश काढले की तुम्ही सुरळीत करा. मग आता काल आदेश काढला, आज बघू सुरळीत होतंय का नाही. नंबर चालू आहे ना, आणि OTP नाही आला अजून. OTP साठी 1 तास झालं थांबले आम्ही. काय सांगाल गॅस बद्दल? काय आधी अशी हे होतंय, हेडताळ तो एक काय म्हणतेला वेळ लागू राहिला. कितवा चक्कर? पहिला दुसरा चक्कर. अच्छा, काय झालं गॅस? हे कोड येत नाही OTP, त्याच्यामुळं टाकी भेटत नाही. अनेक लोकांचं OTP येत नाही, बुकिंग होत नाही, अशी समस्या आहे. मग याच्यावरती काय म्हणतात गॅस एजन्सीवाले? काय नाही, तेच म्हणते बुवा ते OTP येऊ द्या, मग तुम्हाला तिकडे जाऊन टाकी देतो म्हणजे. काय सांगाल, नेमकं काय अडचण आहे? लोकांचं OTP पडत नाहीये. हॅलो, हो बोला की. गॅस एजन्सी बोलायला तयार नाही येत ते. कामाचा व्याप सुद्धा आहे त्यांच्या मागे. आपण काही अजून लोकांना विचारूयात, थोडीशी जागा द्या आम्हाला. सरकारवरनं सांगते की गॅसचा तुटवडा नाहीये. क्या बोलेंगे, गॅस मिला क्या? नहीं मिला OTP नहीं आना OTP। क्यों? कब से दिया हमने बुक अंदर, तो OTP नहीं अभी तक, बोले आएंगे, बोले नहीं आ रहा अभी तक। OTP येत नाहीये, सगळ्यांची तीच समस्या आहे. बहुत देर से हाँ बहुत देर से बैठी हूँ। कहाँ से?
मैं गोंदवणी से अच्छा, OTP पडत नाहीये, या टेक्निकल गोष्टी आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे कर्मचारी काम करतायत, परंतु OTPचा प्रॉब्लेम झालेला आहे. तुमचं काय मिळालं गॅस? नाही बुकिंगसाठी फोन लावतोय पण फोनच अस्तित्वात नंबर अस्तित्वात नाही सांगू राहिले. सकाळपासून 10-15 फोन लावतो. कुठून आला? अशोक. काय सांगाल नेमकं OTP काय आहे? सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. सिस्टीमचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना OTP ला वेळ लागतोय. बघा, बऱ्याच लोकांचाच OTP नाही आलेला. 100 आता आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. OTP आला का लगेच बिल मिळणार आहे ताब्यात. अगदी बरोबर. मग OTP येत नाही ही समस्या सिस्टीमची. सिस्टीमची आमची नाही ती. मग तिथे काही तुम्ही तक्रार केली का OTP काय येत नाही? आता केली सरांकडे. सरांना सांगितलंय वरती कळवा म्हणून तुम्ही. जनता वैतागलेली, हैराण झालेली, आम्हाला गॅस का मिळत नाही, आमचे OTP का येत नाहीत. अनेक ग्राहकांना गॅस कार्ड बदलण्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. आणि या एजन्सीचे, ही जी भारत गॅसची एजन्सी आहे, या एजन्सीच्या प्रोप्रायटरशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं आम्हाला कंपनीने माध्यमांशी, मीडियाशी बोलायला सांगितलेलं नाही. आता जर मीडियाशी बोलायचं नाही, पब्लिकशी बोलायचं नाही, तर मग ह्या समस्येचं उत्तर कोण सांगणार? आणि त्याचमुळं श्रामपूरमध्ये लोकांमध्ये पॅनिकपणा आलेला आहे. लोक वैतागलेले आहेत, लोकांना कळत नाहीयेत नेमकं न्याय दाद कुठे मागावी. सरकार सांगतंय पुरवठा हा भरपूर आहे, परंतु लोकांना इथं अडचणी येत आहेत. गॅसचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे या कामी श्रामपूर तालुक्याचा पुरवठा विभाग आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे कलेक्टर यांनी तत्काळ श्रीरामपूरमध्ये दखल घेऊन जनतेच्या गॅस विषयक समस्या सोडवणं गरजेचं आहे. अमोल भोसलेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, श्रीरामपूर.